बघ हे जमिनीत ऑटोमॅटिक दूर वर यायला लागला. पेटलं हे सगळं एवढं पटलं बघा. आता मधलं ही पट्टी अशी आहे. आता तर नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं रांगड्या मातीतल्या रांगडा क्रिएटर या चॅनल. तर आज आपण रानाला पेटवणार आहे. अरे रानाला पेटवणार आहे म्हणजे काय, जेव्हा ऊस तोडून झाल्यानंतर जो पाला पडतो तो गोळा करायचा एका जागेने एका ठिकाणावरून पेटवून द्यायचा. हा 12 गुंठ्याचा एरिया आहे आणि हे जो मधला पट्टा आहे स्टेप बाय स्टेप सगळं कव्हर करत नेत होतो. या टायमिंगला पेटवण्याचं कारण म्हणजे वारा अजिबात चालत नव्हता. जर वारा चालत असता दुसऱ्याच्या शेताला आग लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. इन केस जर एखाद्याच्या रानामध्ये आग जात असेल, हे जे वाऱ्याचं बनलं जातं ह्याचा आपण जाळ विझवण्यासाठी उपयोग करणार आहे. काय नाही करायचं, फक्त असं करायचं एवढंच. व्हिडिओ करत होतो खरं माझं तसा आगीमुळे का नाही मोबाईल असा तापायला लागला. म्हटलं लांबनच व्हिडिओ केलेला कधी पण बेटर. आणि ऑल ओव्हर तुम्हाला सांगायचं झालं तर तिथलं जी एन्व्हायरमेंट मध्ये थंडी होती का नाही अशी नाहीशी झाल्यासारखं झालं. उबदार वातावरण वाटतं का नाही तसं वाटत होतं एकदम. मला तर का नाही अक्षरशः असं घामट्या फुटल्यासारखं झालं. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला आग लावायची असली तर असं थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला एकाचा सहारा घेऊन जाळ दुसरीकडे कॅरी करावा लागतो पाचोळ्याचा असा. म्हणजे जेणेकरून कसे होईल की सगळा पूर्ण एरिया असा कव्हर होईल आणि आपली जी घाण आहे ना ती सगळी साफ होऊन जाईल.